सैफ अली खान हल्ला प्रकरणी एका संशयिताची ओळख पटल्याची सूत्रांची माहिती। मात्र हा संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही। काही दिवसांपूर्वी या संशयितानं पूर्व उपनगरात अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न केला होता। सैफ अली खानवर हल्ला होऊन 2 दिवस उलटले तरी अजून हल्लेखोर मोकाट। 40 ते 50 जणांची चौकशी, पण पोलिसांचे हात रिकामेच। सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांच्या 35 टीमची स्थापना। 35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं। सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवी अपडेट। पोलिसांनी करीना कपूर खानचा जबाब नोंदवला। सैफला आयसीयूतून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। सैफ अली खानला रुग्णालयात नेणारा रिक्षावाला एबीपी माझावर हल्ल्यानंतर याच रिक्षावाल्यानं सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेलं होतं। भजन सिंग असं त्याला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याचं नाव। सैफ अली खान याला धमकी आल्याचा कधी उल्लेख नाही। मागणी केल्यास सुरक्षा देण्याचा विचार करू, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय शिबिर। पक्षातील सगळे जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुका प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार। छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला हजेरी लावणार। नाराजी नाट्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ आणि अजित पवार आमने सामने येणार। तटकरे पटेल यांच्या विनंतीला मान देऊन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार। भाजप आणि संघाचा आज विचारमंथन। बैठकीला मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती असेल। लोअर परेलमधील संघाच्या कार्यालयात बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून दावोस दौऱ्यावर। जागतिक आर्थिक परिषदेला फडणवीस उपस्थित राहणार। तसंच 5 दिवसांच्या दौऱ्यात महत्त्वाच्या कंपन्यांशी ते गुंतवणूक करार करणार। अवघ्या काही तासात अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्राच्या 87 अर्जांना मंजुरी। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। राजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर। आमदारांसाठी 82 लाखांच्या बॅगा खरेदी होणार। अर्थसंकल्प सादर झाल्यावर प्रकाशने वितरित करण्यासाठी बॅग खरेदी। 82 लाखांच्या बॅग खरेदी प्रस्तावाला शुक्रवारी मान्यता। अर्थसंकल्प पेनड्राईव्हमध्ये दिला जात असतानाही बॅग खरेदी कशासाठी असा प्रश्न उपस्थित। आर्थिक वर्षाच्या शेवटी वित्त विभागाची खर्चाला कात्री। औषध आणि आपत्कालीन परिस्थिती सोडता इतर खर्च करू नये, वित्त विभागाचे सगळ्या विभागांना स्पष्ट आदेश। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये 50 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध। बागायती शेती महामार्गासाठी देणार नाही, हिंगोलीतल्या शेतकऱ्यांची भूमिका। 24 जानेवारीला आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। शक्तीपीठ महामार्गातून ज्या पद्धतीनं कोल्हापूर वगळलं त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यालाही वगळावं। खासदार विशाल पाटलांची सरकारला विनंती। अन्यथा आंदोलन करू, विशाल पाटलांचा इशारा। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। केज जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर सुनावणी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। सुदर्शन घुले, जयराम साठे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनावणेला आज हजर केलं जाईल। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयामध्ये जबाब नोंदवणार। तसंच सगळ्या आरोपींना कोणी आश्रय दिला त्या सगळ्यांनाही अटक करण्याची मागणी। वाल्मिक कराडची दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती। पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट्स असल्याची एबीपी माझाला माहिती। दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या दोन्ही मुलांच्या नावे देखील संपत्ती। वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापूरमध्ये 4 सातबारे। अंजली दमानियांकडून पुरावे शेअर करत एक्सपोज। वाल्मिक कराडशी संबंधित चौकशी कुणाच्याही दबावाखाली न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। प्रत्येक माहितीची सीआयडी दखल घेऊन तपास करत असल्याची अजित पवारांची माहिती।
परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लॉंग मार्चचा आज दुसरा दिवस. मुंबईतील मंत्रालयावर हा लॉंग मार्च धडकणार. अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते आणि पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरी जनतेचा सहभाग. दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5,000 लालपरी बसेस खरेदी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार. सरनाईकांची माहिती. गोरेगावच्या पत्राचाळ येथील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपली. अर्धवट रखडलेले इमारतीचं काम म्हाडाकडून पूर्ण. संबंधित विजेत्यांना प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठवण्यास सुरुवात. घरांच्या किमती कमी करण्यास सिडकोचा नकार. सर्वसामान्यांचा भ्रमनिरास. सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्यानं घरांच्या किमती योग्य. सिडकोचं स्पष्टीकरण. पुढच्या वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार. 10वी बोर्ड परीक्षेचा हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. www.mahasscboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा देणार. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असेल. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये ठाण्यातून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरच्या गाड्या रद्द असतील. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली ते भाईंदर दरम्यान ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये जलद मार्गावरची लोकल सेवा धीम्या मार्गावरती वळवली जाईल. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा सिडकोचा निर्णय. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार. भिवंडीतील टावरे स्टेडियमची दुरावस्था. स्टेडियम दारुडे आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलाय. स्टेडियमकडे महापालिकेचं दुर्लक्ष. क्रीडाप्रेमींसह क्रिकेट खेळाडूंमध्ये महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपार केलं. ते तिघंही पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत घोटाळा. गुंतवणूकदार आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयात शिरल्या. लेखी आश्वासनाशिवाय उपोषण न सोडण्याचा महिलांचा निर्धार. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील शिरस गावातील नागरिकांचा मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध. माजी सरपंच संभाजी मांडके यांचं बेमुदत उपोषण सुरू. या प्रकल्पासाठी 22 एकर गायरान जमीन चुकीच्या पद्धतीनं घेतल्याची ग्रामस्थांची तक्रार. धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही. खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. खासदार प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याशी इम्तियाज जलील सहमत. राजकारणामध्ये धर्म आणि धर्मात राजकारण आणू नये हे खरं असलं तरी सुद्धा धर्माचं आणि जातीचं राजकारण केलं जातं. जलील यांचा आरोप. ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा राजीनामा. माजी आमदार वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला. किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर. मालेगाव तहसील कार्यालयातील जन्मदाखले देताना मोठा घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप. या संदर्भात तक्रार दिली असल्याची माहिती. मांस भक्षण केल्यानं प्राण्यांच्या ज्या भावभावना असतात ते त्यांचं मांस खाणाऱ्यात येऊ शकतात. मात्र देवीसमोर जो बळी दिला जातो त्याच्यातील मांस हे प्रसाद. त्यामुळे ते नुकसानकारक नाही. नागपुरातील पुस्तक प्रदर्शनात शंकर भारती महास्वामी यांचं मांसाहाराबद्दल वक्तव्य. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाकडून मित्राची निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कौलगेमधील धक्कादायक घटना. पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडानं ठेचून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न. धाराशिवच्या उक्कडगाव शिवारात 4 जनावरांवर वाघाचा हल्ला. या हल्ल्यामध्ये गाय, 2 वासरं आणि एका रेडकाचा मृत्यू. 4 दिवसांपासून रेस्क्यू टीमसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वाघाचा शोध सुरू. दिल्लीतील नोएडा शहरातून सराईत आरोपीला नालासोपारा पोलिसांकडून अटक. आरोपीनं दाढी-मिशा वाढवून आपली ओळख लपवून नोएडामध्ये ऑटो चालक म्हणून काम केलं होतं. पोलिसांनी स्वतः रिक्षा चालकाचा वेषांतर करून आरोपीला पकडलं.
टीव्ही सिरियल धरतीपुत्र नंदिनी फेम अभिनेता अमन जयस्वालचा रस्ते अपघातात मृत्यू. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेमध्ये भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. रुग्णालयात उपचारादरम्यान अमनचा मृत्यू. नांदेडच्या कंधारमधील बडी दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न. उरुसानिमित्त संदल मिरवणूक. यामध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. आयआयटी मुंबईमध्ये आज संध्याकाळी टॉक ऑन गर्भविज्ञान चर्चासत्राचं आयोजन. आयआयटी मुंबईमध्ये आज संध्याकाळी टॉक ऑन गर्भविज्ञान चर्चासत्राचं आयोजन. मात्र सेमिनारला विद्यार्थ्यांचा विरोध. छत्तीसगड राज्यातील सुकमा विजापूर सीमेवरती जवानांना नक्षलवाद्यांचा बोगदा सापडला. बोगद्यातून शस्त्र बनवण्याचं मशीन, इलेक्ट्रिक वायर, बॉटल बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात नक्षलडम साहित्य जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.